गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आता आपण आलो आहे लास्ट पॉइंट ऑफ दिस चॅप्टर. आज आपल्याला शिकायचे इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन ऑफ ॲनिलीन. तर बघा, हा जो कंपाऊंड आहे ॲनिलीन, नायट्रोजनला ऑलरेडी 3 बॉन्ड्स आहे, म्हणजे एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. आणि इथं आपल्याला करायचं इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन. तर इलेक्ट्रोफाईलला मी E+ असं डिनोट करतो. आता बघा, या बेन्झीनवर इथे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन आणि इथे एक हायड्रोजन, म्हणजे टोटल किती पोझिशन आहे? 5 पोझिशन आहे. मग नेमका हा इलेक्ट्रोफाईल कोणत्या हायड्रोजनच्या जागेवर येणार? कारण हायड्रोजन पण +1 आहे, हा इलेक्ट्रोफाईल पण +1. आपल्याला इथं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन करायची. काय करायची? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. म्हणजे हायड्रोजन जाणार इलेक्ट्रोफाईलच्या जागेवर, इलेक्ट्रोफाईल जाणार हायड्रोजनच्या जागेवर. पण नेमकं या 5 हायड्रोजन पैकी कोणत्या हायड्रोजनला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन होणार हे कोण डिसाइड करणार? जो ग्रुप ऑलरेडी रिंगवर प्रेझेंट आहे तो डिसाइड करणार. आणि इथं ऑलरेडी रिंगवर कोण प्रेझेंट आहे? NH2. तर हा NH2 डिसाइड करणार का हा इलेक्ट्रोफाईल कोणत्या पोझिशनला आला पाहिजे. जर तुम्ही 11वीत पॉईंट शिकला असाल, ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग अँड मेटा डायरेक्टिंग ग्रुप्स. कोणता पॉईंट? ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग अँड मेटा डायरेक्टिंग ग्रुप. आता हे काय असतं? आता एकदम सिंपल वे मध्ये बघा, हा झाला ॲनिलीन. आता बघा, नायट्रोजनवर काय? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. आणि हा जो नायट्रोजन आहे हा डायरेक्ट कशाला अटॅच आहे? बेन्झीन रिंगला. आणि नायट्रोजनच्या शेजारी कोण आहे? हायड्रोजनचे. हायड्रोजन नायट्रोजन पेक्षा जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह असतात का? नाही. म्हणून नायट्रोजनचे इलेक्ट्रॉन हायड्रोजन काय उडू शकत नाही. म्हणजे इलेक्ट्रॉन जे नायट्रोजनवर आहे ते कोणाला दिले जाणार? या रिंगला दिले जाणार. मग आपण याला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स म्हणतो. बघा, परत कन्सेप्ट सांगतो. रिंगला, बेन्झीन रिंगला कोण अटॅच आहे? नायट्रोजन. नायट्रोजनच्या पुढे कोण अटॅच आहे? हायड्रोजन. हायड्रोजन नायट्रोजन पेक्षा कमी इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे, म्हणून इलेक्ट्रॉन्स कोणाला दिले जाणार? रिंगला. जर हा कंपाऊंड असा असता, इथं रिंग आणि इथं NO2. आता रिंगला कोण अटॅच आहे? नायट्रोजन. नायट्रोजनच्या शेजारी कोण आहे? ऑक्सिजन. ऑक्सिजन हा नायट्रोजन पेक्षा जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह असतो. मग हे ऑक्सिजन नायट्रोजन कोण इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढणार, म्हणून हा झाला विड्रॉइंग ग्रुप, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. आणि हा झाला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स हे ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग असतात. म्हणजे हा ॲनिलीन काय असतो? ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग. कसं ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग असतं बघा, हे 2 इलेक्ट्रॉन्स इथे येणार, म्हणजे इथं डबल बॉन्ड फॉर्म होणार, कार्बनला 5 बॉन्ड होणार, म्हणून हे 2 इलेक्ट्रॉन इथे येणार. बऱ्याच जणांना रेझोनन्स माहिती, तर रेझोनन्स करून बघू आपण. रेझोनन्स इज शोन बाय डबल एंडेड एरो. इथं डबल बॉन्ड, इथं NH2, इथं चार्ज पॉझिटिव्ह, इथं आला निगेटिव्ह. हे 2 इलेक्ट्रॉन इथे येणार, हे 2 इलेक्ट्रॉन इथे येणार. इथं निगेटिव्ह, हे 2 इलेक्ट्रॉन इथे येणार, हे 2 इलेक्ट्रॉन इथं. हे 2 इलेक्ट्रॉन इथं, हे 2 इलेक्ट्रॉन इथं. तर फायनली काय तयार होणार? बघा, आपले रेझोनन्स स्ट्रक्चर करेक्ट आहे. कशावरून समजायचे? पहिलं स्ट्रक्चर आहे, शेवटचं स्ट्रक्चर. पोझिशन ऑफ डबल बॉन्ड शुड बी डिफरंट. पहिल्या स्ट्रक्चर मध्ये बघा, डबल बॉन्ड इथे आहे, शेवट स्ट्रक्चर मध्ये डबल बॉन्ड इथं पाहिजे आहे का? आहे. म्हणजे आपलं रेझोनन्स करेक्ट आहे. आता बघा, निगेटिव्ह चार्ज कोणत्या कोणत्या पोझिशनला आलं ते बघू आपण. या पोझिशनला आले, ही पोझिशन कोणती? ऑर्थो. या पोझिशनला आले, ही पोझिशन कोणती? पॅरा.
या पोझिशनला निगेटिव्ह आलं म्हणजे पोझिशन कोणती? ऑर्थो. म्हणजे इलेक्ट्रोफिलिक रिॲक्शन कुठं होऊ शकते? फक्त ऑर्थो अँड पॅरा पोझिशनला होऊ शकते. म्हणून आपण म्हणतो ज्यावेळेस डोनेटिंग ग्रुप असतात त्यावेळेस ते ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप असतात. डोनेटिंग ग्रुप असतात त्यावेळेस ते ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग असतात. म्हणजे ॲनिलीन काय? ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप आहे. आपल्याला 3 टाईपच्या रिॲक्शन इथं शिकायचं आहे. पहिले हॅलोजिनेशन, नंतर नायट्रेशन, नंतर सल्फोनेशन. आपल्याला कोणते रिॲक्शन शिकायचे? हॅलोजिनेशन, नायट्रेशन आणि सल्फोनेशन. तर आपण स्टार्ट करू. पहिला हॅलोजिनेशन. हॅलोजिनेशन मध्ये आपण बघणार आहोत ब्रोमिनेशन अँड क्लोरिनेशन. ओके. आता मी इथं बघा, इथं कंपाऊंड मी घेतला ॲनिलीन. याचं मी जर केलं ब्रोमिनेशन Br2 और इथं घेतलं मी Cl2 क्लोरिनेशन आणि इथं वॉटर ॲज अ सॉल्व्हंट घेतलं. म्हणजे इथं कोणतं सॉल्व्हंट घेतलं मी? पोलार सॉल्व्हंट. तर रिॲक्शन कुठं कुठं होणार? ऑर्थो आणि पॅराला सगळ्या पोझिशनला होणार ही रिॲक्शन. म्हणजे इथं हे 2 ऑर्थोचे हायड्रोजन्स आहे बघा आणि इथं हा हायड्रोजन कशाचा आहे? इथं ॲनिलीन इकडे लिहितो बघा मी. इथं हायड्रोजन बघा Br2 घेतलं तर Br बॉन्ड Br. इथं काय बाहेर जाणार? HBr. इथं Br बॉन्ड Br. इथं बाहेर जाणार HBr. इथं पण Br बॉन्ड Br. इथं काय जाणार? HBr. म्हणजे इथं Br एकदा, दोनदा आणि तीनदा. म्हणजे हा ब्रोमिन किती वेळा घ्यावा लागेल? 3दा. क्लोरीन किती वेळा घ्यावा लागणार? 3दा. तर काय तयार होणार? हा झाला ॲनिलीन. इथं Br, इथं Br, इथं Br. जर तुम्ही क्लोरीन जर घेतलं NH2, इथं Cl, इथं Cl, इथं Cl. दिसतंय? ओके, दिसतंय? तर प्रोडक्ट काय येणार? इथं प्रोडक्ट येणार. इथं ॲनिलीन आहे, हा फर्स्ट नंबर, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ. इथं प्रोडक्ट येणार 2, 4, 6 ट्रायब्रोमो ॲनिलीन. 2, 4, 6 ट्रायब्रोमो ॲनिलीन. आणि याचं नाव काय येणार? 2, 4, 6 ट्राय क्लोरो ॲनिलीन. आणि किती वेळेस वॉटर बाहेर जाणार? सॉरी, किती वेळेस? जर इथं ब्रोमिन घेतलेला असेल तर 3 टाइम्स HBr जाणार. क्लोरीन जर घेतलेला असेल तर 3 टाइम्स HCl बाहेर जाणार. बरोबर? म्हणजे तिन्ही पोझिशनला ही रिॲक्शन होणार. 2 ऑर्थो आणि 1 पॅरा. 2 ऑर्थो आणि 1 पॅरा. पण आता इथे इम्पॉर्टंट काय बघा, आता इथं पुढला पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे बघा. जर तुम्हाला एक्झाम मध्ये असं विचारलं ॲनिलीन पासून ऑर्थो ब्रोमो ॲनिलीन तयार करा किंवा पॅरा ब्रोमो ॲनिलीन तयार करा. ॲनिलीन पासून ऑर्थो ब्रोमो ॲनिलीन तयार करा किंवा पॅरा ब्रोमो ॲनिलीन तयार करा. आता तुम्हाला माहिती आहे, मी जर इथं हा ॲनिलीन घेतला आणि इथं मी जर टाकलं Br2 तर ही रिॲक्शन पुढे होणार आहे. दोन्ही ऑर्थो आणि 1 पॅरा पोझिशनला ही रिॲक्शन होणार आहे. कारण ॲनिलीन हा खूप स्ट्रॉंग डोनेटिंग ग्रुप आहे. म्हणजे हे दोन्ही ऑर्थो पोझिशन आणि 1 पॅरा पोझिशनला काय करणार? ऍक्टिव्हेट करणार. पण मला रिॲक्शन फक्त ऑर्थोच पोझिशनला पाहिजे असेल, मला रिॲक्शन फक्त पॅरास पोझिशनला पाहिजे असेल तर या कंपाऊंडची रिॲक्टिव्हिटी मला काय करावं लागेल? कमी करावं लागणार. ॲनिलीन
रिॲक्शन जर केली तर तुम्हाला 2 4 6 प्रोडक्ट भेटणार आहे. पण फक्त मला ऑर्थो पोझिशनला ब्रोमीन पाहिजे आणि फक्त पॅरा पोझिशनला ब्रोमीन पाहिजे. त्यासाठी याची आपल्याला रिॲक्टिव्हिटी काय करावं लागणार, कमी करावं लागणार. त्यासाठी एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे बघा, प्रोटेक्शन आणि डिप्रोटेक्शन. प्रोटेक्शन आहे डिप्रोटेक्शन. प्रोटेक्शन आणि डिप्रोटेक्शन काय असतं बघा. हा ऍनिलीन आहे तर याची रिॲक्शन पहिलं करा ऍसिटिल क्लोराईड संग. ऍसिटिल क्लोराईड किंवा ऍसिडिक अनहायड्राइड सुद्धा घेऊ शकतात. काय घेऊ शकतात तुम्ही, CH3C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH3 ऍसिड अनहायड्राइड घेऊ शकतात किंवा तुम्ही ऍसिटिल क्लोराईड घेऊ शकतात. बघा इथं हा एक हायड्रोजन आणि हा एक हायड्रोजन, इथं दोन पेर आहे. इथून H आणि इथून Cl, इथून H आणि इथून Cl, बाहेर काय जाणार HCl. आणि कंपाऊंड काय तयार होईल बघा, NHC डबल बॉन्ड O CH3. आता बघा हे जे लोन पेर आहे, हे जे लोन पेर आहे नायट्रोजनचे, हे रेझोनन्स मध्ये इथं रेझोनन्स होणार बघा. हे डबल लोन पेर इथे आला, इथं डबल बॉन्ड, इथं सिंगल बॉन्ड. इथं NH डबल बॉन्ड C, हा O मायनस, इथं CH3. परत इलेक्ट्रॉन इथं, हे इलेक्ट्रॉन इथं, म्हणजे हे इलेक्ट्रॉन इथंच फिरत असणार, ते रिंगकडे जाणारच नाही. हे इलेक्ट्रॉन्स काय असणार, इथंच रेझोनन्स मध्ये फिरत असणार, ते रिंगकडे जाणारच नाही. म्हणून याची रिॲक्टिव्हिटी काय होते, कमी होते. याची रिॲक्टिव्हिटी काय होते, कमी होते. बघा हे इलेक्ट्रॉन्स इथंच फिरत असणार, याची रिॲक्टिव्हिटी काय होते, कमी होते. आणि रिॲक्टिव्हिटी कमी झाली लगेच आपण ब्रोमिनेशन करून घ्यायचं. बघा याची रिॲक्टिव्हिटी कमी झाली तर आपण काय करून घ्यायचं, ब्रोमिनेशन करून घ्यायचं किंवा क्लोरिनेशन करून घ्या. ही स्टेप मी इकडे लिहितो रेझोनन्सची. मग तुम्हाला काय भेटणार, एक तर ऑर्थो पोझिशनला ही रिॲक्शन होणार, एक तर पॅरा पोझिशनला ही रिॲक्शन होणार. फक्त दोन्ही ऑर्थोद्वारे पॅरा होणार नाही, एक तर ऑर्थोला होणार, पॅराला होणार. पॅरा प्रोडक्ट इज मेजर, कारण हे ग्रुप लांब आहे म्हणून पॅरा पोझिशन इज मेजर. पण याच्यापासून जर आपल्याला परत ऍनिलीन तयार करायचं असेल तर काय करायचं बघा, इथं वॉटर टाकायचं H2 काय H आणि OH. बघा इथं CH3C डबल बॉन्ड OH, म्हणजे ऍसिडिक ऍसिड बाहेर जातं. नीट बघा काय बाहेर जातं, ऍसिडिक ऍसिड. बघा ऍसिडिक ऍसिड बाहेर जातं. तर मी इथं लिहितो -CH3COOH आणि आपल्याला परत काय भेटल, ऍनिलीन भेटल. त्याच्या ऑर्थो पोझिशनला Br किंवा ऍनिलीन भेटल आणि त्याच्या पॅरा पोझिशनला Br. याला प्रोटेक्शन आणि डिप्रोटेक्शन म्हणतात. याची रिॲक्टिव्हिटी कमी करायची म्हणून ऍसिटिल ग्रुप टाकायचा, म्हणजे आपण त्याला प्रोटेक्ट केलं. वॉटर टाकून त्याला परत काय करायचं, डिप्रोटेक्ट करायचं. इथं तुम्ही H+ इन वॉटर लिहू शकतात किंवा OH- इन वॉटर असं पण लिहू शकतात. याला म्हणतो आपण प्रोटेक्शन अँड डिप्रोटेक्शन. समजलं सगळ्यांना. तर दुसरी रिॲक्शन आपल्याला शिकायची नायट्रेशन. आणि 11th मध्ये पण तुम्ही नायट्रेशन शिकला असाल तर नायट्रेशन करताना आपण दोन ऍसिड वापरतो. कोणते ते दोन ऍसिड, कॉन्सन्ट्रेटेड HNO3 अँड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. बघा नायट्रेशन जर केलं आपण
जर आपण डायरेक्ट नायट्रेशन केलं, डायरेक्ट नायट्रेशन म्हणजे काय, आता मी इथं वापरतो बघा कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 अँड कॉन्सन्ट्रेटेड HNO3. इथं कोणता इलेक्ट्रोफाइल जनरेट होतो, NO2 ध्यानात ठेवायचं. जोपर्यंत आपण हे दोन ऍसिड एकत्र करत नाही तोपर्यंत NO2 हा इलेक्ट्रोफाइल जनरेटच होत नाही. पण आता बघा इथे H2SO4 आहे, H2SO4 ला मी असं लिहू शकतो का, HSO4 हा प्लस हा मायनस, हा लोन पेअर हा हायड्रोजन घेणार, तो काय तयार होणार, NH3 प्लस HSO4 मायनस. आता बघा हा काय ऍनिलीन राहिलेला नाहीये, आता याच्याकडे लोन पेअरच नाहीये, याच्याकडे लोन पेअर नाही म्हणजे हा ऑर्थोन पेअराला रिएक्शन दाखवणार नाही, म्हणजे याची रिएक्शन होईल मेटा पोझिशनला. लोन पेअर असते तर ऑर्थो पेअराला रिएक्शन, आता लोन पेअरच नाही, उलट नायट्रोजनवर कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह, तो इलेक्ट्रॉन आता रिंग पण ओढणार, म्हणजे रिंगला तो डिऍक्टिव्हेट करणार, आणि डिऍक्टिव्हेट केलं म्हणजे कोणता प्रोडक्ट, मेटा पोझिशनवर प्रोडक्ट. आणि इथं तुम्हाला सांगितलं मी इलेक्ट्रोफाइल कोण आहे, NO2 किंवा नायट्रिक ऍसिडला आपण HNO3 कसं लिहू शकतो, OH आणि NO2. तर मेटा पोझिशन ही मेटा पोझिशन, इथून H इथून OH, म्हणजे बाहेर काय जाईल, वॉटर. तर काय तयार होईल, NH3 HSO4 मायनस, आणि इथं तयार होईल NO2. जर इथे याला हिट केलं तर H2SO4 बाहेर जाईल. काय केलं तर इथे जर आपण याला हिट केलं तर काय बाहेर जाईल, H2SO4. तर काय तयार होईल, हे कधी होणार, ज्यावेळेस आपण डायरेक्ट नायट्रेशन केलं तर. दिसतंय बोर्डवर, डायरेक्ट नायट्रेशन केलं तर हे प्रोडक्ट होणार तयार. डायरेक्ट नायट्रेशन केले तर मेटा पोझिशनवर NO2 येणार. पण जर आपण डायरेक्ट नायट्रेशन केले नाही, पहिला जर NH2 ग्रुप प्रोटेक्ट केला, बघा कसा प्रोटेक्ट करायचा, मी इथं हेडिंग देतो, इनडायरेक्ट नायट्रेशन. जर आपण याला इनडायरेक्ट नायट्रेशन केलं तर काय होईल, हा झाला ऍनिलीन. मी जरी हा ग्रुप प्रोटेक्ट केला, कशाने प्रोटेक्ट करायचा, CH3 C डबल बॉन्ड Cl म्हणजे ऍसिटिल क्लोराइड, ऍसिटिल क्लोराइड किंवा ऍसिड अनहायड्रेट पण घेऊ शकतात. इथून H, इथून Cl, HCl बाहेर जाणार. हा ग्रुप तयार झाला, एवढं कॉपी करून घ्या. याचं नाव आहे ऍसिटाॅनालाइड. आणि याचे जे इलेक्ट्रॉन्स असतात ते रेझोनन्स मध्ये इथंच पार्ट घेतात, म्हणून ते रिंगकडे जात नाही. मग आपण काय करू शकतो, याचं नायट्रेशन करायचं. नायट्रेशन साठी आपण कोणकोणता ऍसिड वापरतो, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 प्लस कॉन्सन्ट्रेटेड HNO3. इथं इलेक्ट्रोफाइल कोणता जनरेट होणार, NO2 ते कसं जनरेट व्हायचं, नायट्रिक ऍसिड आपण असं लिहू शकतो, OH आणि NO2. बघा HNO3 आहे का, तर इथून H, इथून OH, वॉटर बाहेर जाणार. हीच रिएक्शन आपण पॅरा पोझिशनला पण करू शकतो, OH NO2
इथून H आणि इथून OH बाहेर जाणार, म्हणजे नायट्रिक ऍसिड दोनदा घेतलं तर ही रिएक्शनचं प्रोडक्ट NO2 पुढे येणार, एक तर ऑर्थो पोझिशनला किंवा पॅरा पोझिशनला. हे झालं ऑर्थो पोझिशनला NHC डबल बॉन्ड O CH3. ही झाली ऑर्थो पोझिशनला, ही झाली पॅरा पोझिशनला. आणि याला डिप्रोटेक्ट करायचं असेल तर काय टाका, वॉटर टाका. NO2 ऑर्थो पोझिशनला, इथं पॅरा पोझिशनला. बघा दिसतंय का बोर्डवर? ओके. बघा प्रोटेक्शन आणि डिप्रोटेक्शन समजून घ्या. इथं वॉटर आहे, वॉटर कसं लिहू शकतो आपण, HOH. इथून हा ग्रुप पण हा म्हणजे ऍसिडिक ऍसिड बाहेर जातात आणि आपल्याला रिक्वायर्ड प्रोडक्ट भेटणार आहे. जर तुम्ही ॲनिलीन पासून ऑर्थोनायट्रो ॲनिलीन किंवा पॅरानायट्रो ॲनिलीन डायरेक्ट केलं तर डायरेक्टली मेटा प्रोडक्ट होतो, पॅरा आणि ऑर्थो होत नाही. आपल्याला त्याची रिॲक्टिव्हिटी कमी करावी लागते. पहिले प्रोटेक्ट करायचं, नंतर डिप्रोटेक्ट करायचं. तर या चॅप्टरचं आपल्याला एक शेवटची रिॲक्शन बघायची आहे, दॅट इज सल्फोनेशन. सल्फोनेशन, सल्फोनेशन म्हणजे आपण त्यासाठी सल्फ्युरिक ऍसिड वापरतो. सल्फोनेशन, सल्फोनेशन साठी आपण वापरतो H2SO4. हा झाला ॲनिलीन. बघा याला सेपरेट डिप्रोटेक्टिंग ग्रुपची गरज, सॉरी प्रोटेक्टिंग ग्रुपची गरज नाही, कारण H2SO4 काय कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. H2SO4 आपण असं लिहू शकतो H आणि SO4, हा प्लस हा मायनस, हे लोन पेअर हा हायड्रोजन घेणार, तर काय तयार होणार, NH3 आणि हा HSO4 मायनस. बघा हा ग्रुप तयार होणार. इथंच याची रिॲक्टिव्हिटी कमी झाली, इथंच याची रिॲक्टिव्हिटी काय झाली, कमी झाली. याला जर आपण 180 डिग्रीला हिट केलं तर इथून वॉटर बाहेर जातं H2O, तर इथून H आणि इथून O, तर काय तयार होणार, तर इथं तयार होणार NHSO3H. आणि याची जर रिअरेंजमेंट झाली तर आता रिअरेंजमेंट कशी होती बघा. आता आपल्याकडे ग्रुप कोणता आहे, NHSO3H आणि हा पॅरा पोझिशनला इथे H आहे, हा H इथं जाणार. बघा रेझोनन्स जर तुम्ही बघितलं तर हा H इथं जाणार म्हणजे NH2 तयार होणार आणि हा SO3H इथे येणार, म्हणजे आपल्याला फायनल प्रोडक्ट काय भेटणार, NH2 आणि इथं SO3H. बघा नीट लिहून घ्या, NH2 आणि इथे SO3H. यालाच आपण सल्फा ॲनिलिक ऍसिड म्हणतो, कारण ॲनिलीन पण आहे, इथं SO3H ग्रुप पण आहे, म्हणून या दोघांचं नाव कंबाईन करून सल्फा ॲनिलिक ऍसिड. बघा आता या कंपाऊंडला नीट बघा, इकडे लिहितो बघा, इथं आहे NH2 आणि याच्याकडे दोन पेर आहे आणि इथं आहे SO3H. तुम्हाला माहिती आहे ॲनिलीन बेसिक आहे लोन पेर मुळे आणि SO3H आहे म्हणजे इथं ऍसिड आहे. मग
ऍसिडिक काय असतं सबस्टन्स विच गिव्स H+ आणि बेस काय असतं सबस्टन्स विच टेक्स H+. याने जर हा H+ घेतला तर काय कंपाऊंड होईल, हे रिव्हर्सिबल आहे, तर काय कंपाऊंड तयार होईल बघा, इथं तयार होईल NH3 पॉझिटिव्ह आणि इथं SO3 निगेटिव्ह. बघा हा बेसिक आहे आणि हा ऍसिडिक आहे. याने H+ दिला तर याच्याकडे लोन पेअर आहे, लगेच H+ घेईल. याने लोन पेअर दिला म्हणून नायट्रोजनवर कोणता चार्ज येणार, पॉझिटिव्ह चार्ज. बघा एकाच कंपाऊंड मध्ये जर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज असला, एकाच कंपाऊंड मध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज असला तर त्याला आपण झ्विटर आयन असं म्हणतो. तर त्याला काय म्हणतो आपण, झ्विटर आयन म्हणतो. समजलं? तर ही शेवटची रिएक्शन होती. एक आणखी एक रिएक्शन बघू आपण. जर ऍनिलीनचं हायड्रोजनेशन केलं, कॅटलिक हायड्रोजनेशन, ही रिएक्शन आधी पण तुम्ही बघितलेली असेल. इथं जर निकेल तुम्ही प्लॅटिनम पॅलेडियम वापरू शकता आणि हायड्रोजनेशन केलं तर बघा इथं डबल बॉन्ड आहे, एक हायड्रोजन, हा डबल बॉन्ड ब्रेक करायचा असेल तर एक हायड्रोजन तुम्हाला इथं ऍड करावं लागेल, एक हायड्रोजन इथं. हा बॉन्ड ब्रेक करायचा असेल तर एक हायड्रोजन इथं, एक हायड्रोजन इथं. हा बॉन्ड ब्रेक करायचा असेल तर एक हायड्रोजन इथं, एक हायड्रोजन इथं. बघा हा जर CH2 डबल बॉन्ड CH2 जर असता तर याला जर मला सिंगल बॉन्ड मध्ये कन्वर्ट करायचं असतं तर एक हायड्रोजन इथं, एक हायड्रोजन इथं, हा सिंगल बॉन्ड केला असता. म्हणजे एक डबल बॉन्ड रिड्यूस करण्यासाठी किती हायड्रोजन्स लागतात, 2. इथं किती डबल बॉन्ड, 1 2 3, म्हणजे आपल्याला 3 टाइम्स H2 आणि काय वापरतील आपल्याला, निकेल, प्लॅटिनम, पॅलेडियम. तर असं कंपाऊंड तयार होईल बघा. याला आपण अॅमिनो ग्रुप म्हणतो, याला सायक्लोहेक्सेन, म्हणून याला आपण अॅमिनो सायक्लोहेक्सेन पण म्हणू शकतो. काय म्हणू शकतो आपण याला, अॅमिनो सायक्लोहेक्सेन. तर अशा पद्धतीनं आपण अमाइन्स हा चॅप्टर कंप्लीट केला. याच्यात जर काही अडचण असेल तर मला नक्की कळवा. याच्यानंतर आपण जे टास्क आहे ते तुम्हाला टास्क देतो. टास्क सेकंडचे जे व्हिडिओ राहिलाय, जर तुम्हाला काही डाऊट्स असेल तर टास्क सेकंडचा पण व्हिडिओ मी लवकरात लवकर टाकतो. तर अशा पद्धतीने आपण अमाइन्स हा चॅप्टर कंप्लीट केलाय. काही अडचण असेल तर नक्की कळवा. थँक्यू.